हॅलो. हे बघा, आता ही गुजराती साडीच आहे, पण ही वेगळ्या पद्धतीने मी ड्रेपिंग म्हणजे ड्रेप केली आहे. आता बघा, हे जसं मी मगाशी तुम्हाला दाखवलं, साडी पूर्ण नेसून दाखवली गुजराती साडी, त्याचा असा पदर हा पुढे घेतलाय. आणि त्या साडीमध्ये मी काय केलेलं की निऱ्या उजव्या हाताला घेतलेल्या, हा माझा उजवा हात आहे, निऱ्या अशा घेतलेल्या, कारण प्रॉपर गुजराती साडीच्या निऱ्या उजव्या हाताला असतात. आणि ह्या साडीला मी काय केलं हे बघा, ह्या साडीला मी निऱ्या आपण जशा डाव्या बाजूला घेतो तशा या डाव्या बाजूला घेतल्या. आणि ह्याचं कारण सांगते तुम्हाला का घेतलंय. ही एक म्हणजे फॅन्सी म्हणूनच आपण साडी बघूया. आता ही बॉर्डर इथे आली आहे, डाव्या साईडला आपल्या नेहमीच्या निऱ्या असतात तशा ह्या निऱ्या डाव्या साईडला घेतल्या. पहिली निरी आहे त्याचं जे डिझाईन आहे ते आलं पाहिजे, हे लक्षात घ्यायचं. पहिली इथली जी निरी आहे त्याचं जे खालचं डिझाईन असेल किंवा बेलबुट्टी असेल ती अख्खी आली पाहिजे. आणि गुजराती टाईपच पदर मी डाव्या खांद्यावर न घेता हा उजवा खांदा आहे, उजव्या खांद्यावरनं पुढे घेतलाय. पदराचं एक टोक असतं, आता हे एक टोक आहे इथे पदराचं, म्हणजे ही गुजराती साडीचं हे पदराचं एक टोक आहे. आणि जे दुसरं टोक आहे ते मी वरती घेऊन त्याला इथे मागे पिनअप केलं आहे. हे बघा, इथे पिनअप केलं आहे त्याचं टोक घेऊन. हे तुम्हाला जेवढं आतमध्ये जाता येईल तेवढं पिनअप करायचं. हे पिनअप केल्यामुळे ही बॉर्डर अशी आली आहे. हे बघा, ही बॉर्डर आणि ही बॉर्डर घेऊन मी इथे पिन लावली आहे. इथे पिन लावल्यामुळे ते फिक्स झालं आहे. आणि मग त्याचा हा जो घोळ राहतो, हे बघा, ही दोन्ही बॉर्डर आहेत, हा घोळ राहतो. ते एकावर एक बॉर्डर घेऊन इथे आतमध्ये ब्लाऊजला पकडून, आता माझ्याकडे हे हेअरस्टाईलचे हे आहेत टाचणी, म्हणजे त्याला हे लावलेलं आहे, मोती लावलेलं आहे. तर तुम्ही असं काही घ्या किंवा फॅन्सी, तर हे तुम्हाला आतून काय पिन एवढी लावता येणार नाही, ज्यांना लावता येते त्यांनी लावा. आता मी हे काय करणार आहे, वरून ह्याला ब्लाऊजला पकडून वरून हा मोती लावून टाकणार आहे, म्हणजे ही टाचणी लावून टाकणार आहे. असे तुम्ही पाहिजे जास्त लावा, एक दोन, म्हणजे मग हलणार नाही. आता ही इथे फिक्स झाली. आता हे बघा, ही फॅन्सी तुमची साडी झाली, म्हणजे तुम्हाला जर काही फंक्शनला नेसायचं असेल, त्यामुळे ही साडी फॅन्सी म्हणून नेसायला आणि दिसायला पण छान दिसते. ट्राय करून बघा, आवडली तर नक्की कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.